प्रतिष्ठान आणि अरविंद स्मृतिमाला त्याचे विश्वस्त आणि डॉक्टर हेरू माझे कलिग आणि बंधू भगिनी, मला माझं मनोगत आपल्याशी शेअर करता येण्याची ही संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी कर्करोगाबद्दल काहीही बोलायच्या आधी दोन गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे सांगितलेलंच आहे की मला गणितामध्ये चांगले मार्क मिळायचे, तेव्हा गणितामध्ये अतोनात इंटरेस्ट, तेव्हा माझ्या बोलण्यामध्ये आकडेवारी आणि आशावाद या दोन गोष्टीची भरपूर चंगळ होणार आहे. कर्करोग म्हटला की तीन गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे कर्करुग्ण, ज्याला रोग झालेला आहे तो किंवा ती व्यक्ती, डॉक्टर आणि त्या व्यक्तीची काळजी घेणारं कुटुंब, या तीन गोष्टी एकत्र येतात आणि चांगली ट्रीटमेंट मिळणं, त्याबद्दल ती ट्रीटमेंट चालू असताना त्याच्याबद्दल कम्फर्टेबल असणं, काळजी कमीत कमी ठेवून तो जो काळ आहे तो घालवायचा. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची असते की आपली रिॲक्शन काय आहे, आपली प्रतिक्रिया काय, काहीतरी आपल्या समोर आलेलं आहे त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. हे सगळ्या गोष्टीचं सगळ्यात महत्वाचं आणि मग ती गोम आहे की ज्यामुळे आपण हा प्रवास किती इझिली करू शकतो हे त्या एकाच गोष्टीमुळे डिसाईड होतं. आणि जितक्या लोकांशी मी बोलतो, पेशंटशी बोलताना डायग्नोसिस सांगितलं, हे सगळं झालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती की मला का झाला. हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आणि तो कधी कधी प्रोलॉंग सतावतो. म्हणजे कधी कधी मला वर्षभरानंतर सुद्धा पेशंट विचारतो की हे मला का झालं, काही गरज होती का, मी काही पाप केलं होतं का, आधी कितीतरी गोष्टी त्याच्या मागे लागतात. परंतु एक गोष्ट थांबून आपण जर विचार केला की समोर संकट आलंय, त्याला आपण तोंड देणार आहोत, परंतु मनात विचार असा आहे की हे मलाच का. त्याच्या आधी, हे व्हायच्या आधी आयुष्यात कितीतरी चांगल्या गोष्टी झालेल्या असतात, एक्सपेक्टेशन पेक्षाही जास्त गोष्टी झालेल्या असतात. ते सगळं होत असताना कधीतरी आपण विचारतो का की मला एक 10,000 पगार मिळायच्या ऐवजी मला 15,000 पगार मिळाला, का बरं झालं असं हे. हा प्रश्न कधीच येत नाही मनामध्ये. तेव्हा वाटतं मी इतका छान आणि इतकं सुंदर काम करतो, तेव्हा मला तर आय डिझर्व इट, मला तर मिळालंच पाहिजे ते. तेव्हा जी पॉझिटिव्ह गोष्टी, क्रेडिट ते माझं आणि डेबिट का आलं माझ्याकडे ते देवाला विचारू. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी जर आपण इक्विपॉइसने जर फेस केल्या की इथे जर कारण नसताना आपण विचारतो प्रश्न की का झालं, तिथे जर विचारणं तिथे पण करतो का, आणि करत नसतो तर 2 मिनिटं हा प्रश्न सोडून द्या, कारण त्याचं उत्तर नाही आहे आपल्याकडे. ट्रीटमेंट कशी व्हायची ह्याच्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे की पॉझिटिव्ह थिंकिंग कसं असावं आणि कितपत असावं. चिन्मयानंदांनी एकदा ऍक्सेप्ट करणं काहीतरी समोर, ह्याच्याबद्दल एक छान उदाहरण दिलं होतं की नॉर्मली ऍक्सेप्टन्सला का त्रास होतो की आपण एक रस्ता क्रॉस करतोय आणि रस्ता क्रॉस करताना पलीकडे जाऊन मला एक बस पकडायची, मी रस्ता क्रॉस करेन, बस मिळेल, सगळं ठीकठाक. 1/3 चान्स आहे, 33% चान्स आहे की असं होईल. 33% चान्स आहे की मी रस्ता क्रॉस करताना माझा एक मित्र गाडीत मिळतो, अरे तिकडे चाललायस का, चल माझ्याबरोबर. म्हणजे ते 33%पेक्षाही जास्त चांगलं. 66% चान्सेस आहेत की आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे. 33% चान्सेस आहे की तो निळा सिग्नल, हिरवा सिग्नल लाल झाला,
क्रॉस करता नाही आलं आणि बस आपल्यासमोर निघून गेली. हे जे आहे की नॉर्मली 66% चान्सेस आहेत की सगळं तुम्हाला पाहिजे तसंच होणार. ते मग आपण कोणत्या तरी स्पेशालिटीमध्ये जातो. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नसाल, मग हजारो गोष्टींची माहिती असते. 3512 काय, 80DD काय, हजारो आर्टिकल्स माहिती असतात की ज्याच्यामुळे पैसे आणि टॅक्स वाचवता येईल. स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये. ते स्पेशलायझेशन असेल तर हा जो 33% चान्स आहे लॉसचा, तो तुम्ही त्याच गोष्टीचा व्यासंग करून 66%वरनं ते 90-95% नेऊ शकता. आणि तुम्ही एखाद्याचं व्यासंग घेतलं की त्याच्यामध्येच असता. जवळजवळ 80-90% वेकफुल टाईम जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा त्याच गोष्टीचं काम करत असता. तेव्हा जर इतक्या वेळा कंटिन्युअसली तुम्हाला रिटर्न्स आर 90-95%, मग सडनली दिसलं की अरे 33% लॉस आहे, आता ॲक्सेप्ट करणं फार कठीण होतं. पण तुम्ही तुमच्या व्यासंगाच्या बाहेर गेलेल्या हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्या गोष्टी व्यासंगाच्या बाहेर गेल्यावर तरी पण ॲक्सेप्टन्स कसा, की जे काही समोर आहे त्याला आपण कसं ॲक्सेप्ट करतो, त्याच्यावर पण चिन्मयानंदांनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली होती. टाटा हॉस्पिटलमध्ये लेक्चर देत होते तेव्हा, की एक मुलगा मुलीला बघायला म्हणून तिच्या घरी जातोय आणि गप्पा गोष्टी होतात आणि दोघांचे आई वडील त्यांना सांगतात की तू पाहिजे तर मुलीला घेऊन बाहेर जरा चालू नाही, फिरू नये, जरा तुम्हाला काही स्वतः एकमेकांशी गप्पा मारायच्या असतील तर. आणि ते गप्पा मारायला बाहेर जातात. ती मुलगी त्या मुलाला सांगते की तुला असं वाटेल, मला दोन गोष्टी सांगायच्या तुला. एक म्हणे की ह्या घरातली मी मुलगी आहे असं तुला वाटतंय, पण ह्या घरातली मी मुलगी नाही. मी 3 वर्षाची असताना कुंभमेळ्यामध्ये हरवले आणि ह्या आई वडिलांनी मला मोठं केलं. त्या मुलाच्या मनामध्ये सडनली डोक्यात आलं की त्याची बहीण 3 वर्षाची असताना कुंभमेळ्यात हरवली होती. काय गोष्ट आहे बघा. ज्या स्त्रीकडे तो बायको म्हणून बघत होता, 2 मिनिटांनी त्याला ही पॉसिबिलिटी पण मला तरी की अरे ही माझी बहीण असू शकते. ऍक्सेप्टन्स की ही पॉसिबिलिटी सुद्धा काही वाईट नाही आहे. माझी इतक्या वर्षाची हरवलेली बहीण जर मिळत असेल तर ही बायको नाही आहे माझी. काय बदललंय? काहीच बदललेलं नाहीये. ऍक्सेप्टिंग की काहीतरी हे झालं, पण बघण्याची दृष्टी 180 डिग्रीवर बदलू शकते. सो ऍक्सेप्टिंग समथिंग हे फार महत्वाचं आहे ह्या गोष्टीमध्ये. आणि ऍक्सेप्टन्ससाठी कुटुंबाची गरज असते. मला कोणाकोणाचा सपोर्ट आहे. इंग्लंडमध्ये काम करताना ब्रेस्ट युनिटमध्ये सर्जरी झाली की पेशंटला बघायला जाताना नेहमी एक 50 कार्ड असायची. ते दोऱ्या लावलेल्या असायच्या बेडच्या आजूबाजूला. त्याच्यावर गेटवेल सोनची 50 कार्ड. बोलायला एक माणूसही नाही. आणि ऍक्सेप्टिंग डायग्नोसिस ऑफ कॅन्सर हे फार भयानक काम होतं तिकडे. आणि मला प्रश्न पडायचा की हे का होतं असं. पहिल्या दिवशी जेव्हा मी तिकडे गेलो जॉईन होण्यासाठी, तेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनने सांगितलं की बँकेत जा, एक अकाउंट उघडा. आणि बँकेत गेलो. अकाउंट उघडण्याचं त्यांनी पेपर दिला आणि त्या बाई ज्या होत्या काउंटरच्या पलीकडे, त्यांना एक्सपेक्टेड होतं की मी भरेन आणि देऊन टाकेन, म्हणजे अकाउंट उघडता येईल. मी सांगितलं मी पेपर घेऊन जायला लागलो. ते म्हणाले वाय डोंट यू फिल अप दिस फॉर्म अँड गिव्ह इट टू मी, आय कॅन ओपन अन अकाउंट राईट नाव. आत्ताच मी अकाउंट काढतो तुमचं. त्यामुळे नाही, मला जॉईंट अकाउंट काढायचं आहे, बायको आहे घरी, तिच्या पतीच्या नावाने करायचं आहे. तर ती बाई ऐकून निघत, तिच्या फेस चेहरा जरा बदलला थोडासा. त्याने मला विचारलं की आर यू शुअर. म्हटलं वाय एम शुअर. घरी गेलो, अकाउंट झालं सगळं, ते सांगितलं, परत घेऊन आलो. सकाळी परत आल्यावर जेव्हा फॉर्म दिला, परत तोच प्रश्न. म्हटलं वाय डू यू आस्क मी दिस. Aren't you scared that your wife will run away with your money? एक मिनिट विचार करा की तोपर्यंत माझ्या मनामध्ये
तुझे पैसे आणि माझे पैसे हे कधी मनातच आलं नव्हतं. मग तुझे पैसे माझे पैसे हे वेगळे नाही आहेत आणि ते पैसे ही घेऊन पळेल ही तर कल्पनाच नाही करता येत. माझ्या नाईटमेअरमध्ये सुद्धा मी हा विचार करू शकत नाही. पण हा विचार एक कॉमन माणूस करू शकतो, कारण कुटुंब ही संस्था ढासळलेली आहे. आपण फार चांगले आहोत, वेस्ट इज बेस्ट नाही, आपणच बेस्ट आहोत. आणि ह्याची मी भरपूर उदाहरणं आता तुम्हाला देणार. टाटा हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आला की बरोबर कमीत कमी 4 रिलेटिव्ह असतात, कमीत कमी 4 रिलेटिव्ह. म्हणजे मदत इतकी असते की म्हणजे इट इज ॲक्च्युली अ कंटिन्यूअम, की हे सगळं कुटुंब म्हणजे हे एकच असतं आणि प्रत्येकाला झालेलं दुःख सगळ्यांना कळत असतं. त्यामुळे प्रत्येकाला काही काही नवीन नवीन सोल्युशन्स असतात. हे अलायदा की कधी कधी सोल्युशन्स वाजवीपेक्षा जास्त असतात. पण नवरा बायकोची काळजी करेल किंवा बायको नवऱ्याची काळजी करेल ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एका स्त्रीला किमोथेरपी द्यायचं ठरवलं होतं आणि किमोथेरपी दिल्यानंतर हा नेहमीचा प्रश्न की केस जाणार तर घेऊ का नको, केस जातील तर काय करायचं. म्हटलं तुम्ही 2 मिनिटं विचार करा, परत या 5 मिनिटांनी. परत 5 मिनिटांनी दोघेही परत आले, नवरा बायको. आणि बाई म्हणाले हो काय हरकतच नाही, काय प्रॉब्लेमच नाही, मी घेईन. म्हटलं काय एकदम 2 मिनिटात इतका बदल कसा झाला. मी म्हणे ह्याने माझ्या लग्नातला फोटो दाखवला आणि सांगितलं की मला केवढे केस होते तेव्हा, आता बघितलंस ते एकही नाही आहे, तरी पण प्रेम करतेसच ना तू. म्हटलं तुम्ही गेले केस तर काय फरक पडतो मला त्याच्यामध्ये. ही गोष्ट इंग्लंड अमेरिकेत होणार नाही, आपल्याकडे होते अजून. तेव्हा कर्करोगाकडे वळूया जरा. भारतामध्ये कर्करोग हा कमी आहे. काही आकडेवारी सांगायची झाली तर भारतातल्या शहरांमध्ये दर 1 लाख माणसांमागे 100 माणसांना दरवर्षी कॅन्सर होतो. लक्षात घ्या, 1 लाख माणसांमागे 100 माणसांना दरवर्षी कॅन्सर होतो. हा नंबर आपण जर सांगलीला गेलो, वाराणसीला गेलो म्हणजे मिड साईज टाउन, तर हा 100 नंबर 70 होतो. तिकडनं आपण खेडेगावात गेलो तर हा 70 नंबर 45 होईल. आणि इकडनं जर आपण अमेरिकेला गेलो तर हा 45 नंबर 350 होईल. दर 1 लाख माणसामागे 350 माणसांना कर्करोग होतो इंग्लंड अमेरिकेमध्ये. आपल्याकडे शहरांमध्ये 100, मिड साईज टाउनमध्ये 65 ते 70 आणि खेडेगावामध्ये 45. तुम्ही म्हणाल खेडेगावामध्ये माणसं दगावत पण असेल, कॅन्सर होऊन मला माहीत पण नसेल, असं काय सांगू शकतं की कर्करोग कमी आहे. पण भारतामध्ये 5 रुरल कॅन्सर रजिस्ट्रीज टाटा हॉस्पिटल चालवतं आणि ह्या 5ही रजिस्ट्रीजमध्ये कर्करोगाचं प्रमाण 45 ते 50 आहे. दर हाऊसहोल्ड प्रत्येक घरोघरी वर्षातनं एकदा आम्ही सर्व्हे घेतो या ठिकाणचा की कोणाला कर्करोग झालाय का. एक अशी पण पद्धती आहे की कोणी दगावलं असेल ह्या वर्षभरामध्ये तर तो कशाने दगावला हे एक प्रोसेस आहे, त्याला व्हर्बल ऑटॉप्सी म्हणतात, की ज्याच्यावरनं आपल्याला 8-10 प्रश्न विचारून कळू शकते की कशामुळे माणूस दगावला असेल. आणि त्याचं करेक्ट वे की खरोखरच करेक्ट इन्फॉर्मेशन मिळते की नाही हे जवळजवळ 85 ते 90% प्रमाणात मिळते असं. तेव्हा रिलायबल आहे. तेव्हा असं होत नाही की कॅन्सर माणूस दगावतो आणि आपण डायग्नोसिस करत नाही, असं बिलकुल नाही. कर्करोगच कमी आहे. तेव्हा आपल्या खेडेगावात असं काहीतरी आहे की ज्यामुळे कर्करोग कमी आहे. बार्शीला स्तनाचा कर्करोगाचं प्रमाण दर 1 लाख स्त्रियांमागे 9 असं होतं आणि गेले 25 वर्ष ते 9 होतं. तेव्हा बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनने तिकडे जवळजवळ $10 लाख इन्व्हेस्ट केले. कशासाठी की इथे कर्करोग का कमी आहे स्तनाचा आणि तो का कमी राहिला आहे आणि तिकडनं काही ते एक्सपोर्ट करू शकतात का अमेरिकेला.
म्हणून त्यांना वाटतंय भारत चांगला आहे, पण आपल्याला नाही. होय की नाही? आपण इथे जाऊन काहीतरी विकत घेणार एक टी शर्ट, त्याच्याऐवजी तो तिकडनं आणलेला टी शर्ट म्हणजे जरा थोडासा जास्तच नाही का. आणि मग हळूच त्याच्या मागे बघितलं तर बांगलादेशमध्ये केलेलं आहे किंवा व्हिएतनाममध्ये केलेलं आहे किंवा भारतातच केलेलं आहे, पण ते काय बोलायचं नाही जास्त, तिकडनं आलं आहे. तेव्हा अजून गुलामी आपल्या रक्तात आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की बेस्ट इज नॉट द बेस्ट. जे कर्करोग कमी आहेत आपल्याकडे, ह्याच्यापैकी जवळजवळ 2/3 कर्करोग, 66 ते 67% कर्करोग प्रिव्हेंटेबल आहेत. ते आपण होऊ नये प्रतिबंधक उपाय त्याच्यावर आहेत. जवळजवळ 40% कर्करोग तंबाखूमुळे होतात. आणि आपण तंबाखू अगदी लांब जाऊन कुठेतरी दुकानात पण घेऊ शकतो. घरी दूधवाला येतो सगळे ते सर्व ठीक आहे, पण आपण पॉयझन घ्यायला मात्र 10 कोस चालून ते विकत घेऊ आणि घेऊ. आणि मेजॉरिटी गोष्टीमध्ये असं असतं की मी घेतोय पण मला होणार नाही, कोणाला तरी दुसऱ्याला झालं ती गोष्ट वेगळी. हे अशाच एका इंटरॅक्शनमध्ये डोंबिवलीला एका शिक्षकाने मला प्रश्न विचारला होता की जॉर्ज बर्नार्ड शॉ कधीही तंबाखू वापरायचे नाहीत, अल्कोहोल पण घ्यायचे नाहीत, आणि ते असेच वयाच्या 84व्या वर्षी वारले. आणि विन्स्टन चर्चिल हे कंटिन्युअसली चिरोट ओढायचे, त्यांना निद्रानाशाचा रोग होता, त्यामुळे ते रात्रभर पण तेच करायचे, तरी सुद्धा ते 84व्या वर्षी वारले. हे कसं काय? त्याच्यावर माझं एकच उत्तर असायचं की तुम्ही 3ऱ्या मजल्यावरनं 10 लोकांनी उडी मारली तर त्यातला एखादा जिवंत राहील. दॅट डझंट मेक जम्पिंग फ्रॉम 3rd फ्लोअर सेफ. आता ह्या उपर तुम्हाला उड्या मारायच्याच असेल तर मारा, माझं काय हे नाही त्याच्यामध्ये. पण महत्वाची गोष्ट अशी की ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे त्यांना कमीत कमी त्यांच्या आयुष्याची कमीत कमी 10 वर्ष कमी होतात आणि ॲव्हरेज 17 वर्ष कमी होतात. ज्यांचं जे एक्सपेक्टेड लाईफ आहे त्याच्यापेक्षा 17 वर्ष कमी होतात. आणि तंबाखूमुळे फक्त कर्करोगच नाही तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, हायपरटेन्शन, नेम द थिंग्स, म्हणजे आपले जे कॉमन डिसिजेस आहेत ते सगळे तंबाखूमुळे होतात, ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह. क्लोज स्पेसमध्ये दुसरं कोणतरी ओढतोय पण आपल्याला त्रास होऊ शकतो याचा तितक्याच प्रमाणात, आणि हा त्रास स्त्रियांना जास्तीत जास्त प्रमाणात होतो. म्हणजे जर एक्स अमाऊंट ऑफ तंबाखूने जर 10 माणसांना तो 10 पुरुषांना कर्करोग होणार असेल तर तेवढ्याच एक्स एक्सपोजरने जवळजवळ 20 स्त्रियांना कर्करोग होऊ शकतो, किंवा त्याच्या अर्ध्या एक्सपोजरने तितक्या स्त्रियांना कर्करोग होऊ शकतो. तेव्हा ह्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण हे करतो, परंतु तितकंसं इफेक्टिव्ह नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्या अख्ख्या भारतामध्ये टोबॅको फार कमी आहे, तंबाखू फार कमी वापरला जातो. जो काही वापरला जातो तो असं चावून खाण्यासारखं तंबाखू म्हणजे काय म्हणतो, हा गुटखा किंवा मशेरी किंवा वेगवेगळ्या प्रकार पानामध्ये घालून तंबाखू, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे तंबाखूचं सेवन करतात आणि त्यामुळे आपल्याकडे ओरल कॅन्सर जास्तीत जास्त प्रमाणात आहे. सरकारकडे बऱ्याच वेळा आपण लिहून पाठवलेलं आहे की एक काहीतरी डेडलाईन ठेवा की 10 वर्षानंतर 0 टोबॅको प्रोडक्शन, की तंबाखूची लागवडच होता कामा नये, की 10 वर्षांनी सगळं बंद झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शेतकरी बंधू आहेत त्यांना काहीतरी ऑल्टरनेट कॅश क्रॉप द्यायला पाहिजे, कारण तंबाखूचं परचेस आज इंडस्ट्री 2 इयर्स इन ॲडव्हान्स देते आपल्या ह्याला शेतकऱ्यांना. 2 वर्ष आधी त्याचे पैसे मिळतात की तुम्ही 2 वर्षानंतर आम्हाला एवढे हे देणार आहात. तेव्हा अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह दुसऱ्या कोणत्याही पिकाला नाही आहे, त्यामुळे प्रोडक्शन तसंच राहणार, चालूच राहणार. पण काहीतरी करणं भाग आहे. आणि या बऱ्याच लोकांना, शेतकऱ्यांना हे पण माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे. एक 15-20 वर्षापूर्वी भारतामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त तंबाखूचं प्रोडक्शन करणारा जो जिल्हा होता तो खेडा म्हणून होता, खेडा गुजरातमधला. तिथे आम्ही अँटी टोबॅको ड्राईव्हसाठी गेलो होतो
आणि असंच वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला. अशी भयानक पिक्चर्स त्याच्यामध्ये तंबाखूचे कर्करोग झालेले अशी दाखवली. सगळ्यात शेवटी अगदी वयस्कर म्हातारा म्हणशी, ही मस्ट बी इन हिज 80s, एक शेतकरी होता. तो उठून म्हणाला, आम्हाला माहिती आहे हे वाईट आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा तंबाखू हे कुंपण म्हणून लावलं जायचं. तंबाखूचं कुंपण असेल तर त्या शेतामध्ये कीटक येत नाही, कुठल्याही प्रकारच्या गाई गुरं येत नाही, कारण गाई गुरं आणि कीटकांना पण माहिती आहे की हे खराब आहे. पण आपल्याला म्हणजे म्हणा, आणि त्याने असाच शब्द वापरला की ह्या कुंपणाने शेत खाऊन टाकले. परंतु हे सगळ्या सांगण्याच्या गोष्टी चांगल्या असतात, पण फायनली काय आपण काहीतरी करायला पाहिजे यासाठी. त्यासाठी सरकार दर वर्षानुवर्षाला टॅक्सेस वाढवतं. त्या टॅक्सेसमुळे 2 महिन्यासाठी खप कमी होतो, परत दुपटीने वाढतो आणि वर्षभराचा खप आहे तेवढाच राहतो. इफ एट ऑल इन्फ्लेशनप्रमाणे तो पण वाढत असतो दर वर्षाला. आणि जवळजवळ 30% कर्करोग भारतातले ओरल कॅन्सर आणि थ्रोट कॅन्सर ह्याच्यामुळे होतात, ज्याच्यामध्ये क्युअर रेट्स कमी आहे, कारण लोक फार उशिरा येतात आपल्याकडे. तंबाखू, दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शनमुळे बरेचसे कर्करोग आपोआपच कमी होतात. इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग, HPV आहे. HPV हल्ली व्हॅक्सिनेशन आलेलं आहे, मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. परंतु गर्भाशय मुखाचा कर्करोग, ओरल कॅन्सर सुद्धा त्याच्यामुळे होऊ शकतो. असे बरेचसे कॅन्सर आहेत की जे HPVमुळे होतात. सिमिलरली आपल्या नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये आसाम आणि 7 सिस्टर्स, त्या 7 स्टेट्स जे आहेत त्याच्यामध्ये नेझोफॅरिंग्सचा कॅन्सर आहे, म्हणजे आपल्या घशाच्या मागचा भाग आहे त्याचा एक कॅन्सर होतो. तो पण एका व्हायरसमुळे होतो. आणि तो व्हायरस इम्प्रॉपरली प्रिझर्वड मीट, जे मटण जर आपण नीट प्रिझर्व केलं नाही तर त्या मटणामध्ये तो येऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या किचनमध्ये गेलात नॉर्थ ईस्टला, आसामला, तर बऱ्याचशा किचनमध्ये ते एक वेगळ्या प्रकारे मटण खातात. आणि ते प्रकार म्हणजे स्मोक्ड मीट. स्मोक्ड मीट जगभर खाल्लं जातं, पण कुठेही नेझोफॅरिंजियल कॅन्सर होत नाही, पण आसाममध्ये होतो. ह्याचं कारण असं की स्मोकिंगची जी प्रोसेस आहे ती स्टँडर्डाइज नाही आहे. आणि का स्टँडर्डाइज नाही आहे की नॉर्मली आपल्या चुलीच्या वर असे ते मटण टांगून ठेवलेलं असतं. किती दिवस टांगून ठेवले कल्पना नाही, पण त्याला धूर मिळतो आणि ते आपण, दॅट्स द प्रोसेस बाय विच स्मोक्ड मीट इज प्रोड्युस्ड इन आसाम. आणि त्याच्यामध्ये एप्स्टीन बार नावाचा व्हायरस तयार होतो आणि तो व्हायरस हा कॅन्सर तयार होतो. सो प्रिव्हेंटेबल. मला एवढंच म्हणायचं की बरीचशी इन्फेक्शन अशी आहेत की ती प्रिव्हेंटेबल आहे. स्टमक कॅन्सर हा पण प्रिझर्व्ड फूड ॲप्रोप्रिएटली प्रिझर्व नाही केलं. आज संध्याकाळी भाकरी केली, त्याच्यावर झुणका ठेवला आणि मी असा विचार केला नाही मी सकाळी उठून खाईन. ते ओव्हरनाईट आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही. खेडेगावात सगळीकडे फ्रीज आहे असं नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी प्रिझर्वेशन इम्प्रूव्ह होऊन हे सगळे कॅन्सर नॅचरली कमी होत आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट आणि प्रिव्हेंटेबल आहे ती म्हणजे जी आपल्या सगळ्यांनाच लागू आहे ती म्हणजे स्थूलपणा. ओबेसिटीमुळे जवळजवळ 19 वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. 19 वेगवेगळे कॅन्सर. माझं लेक्चर युजली झालं की पुढचे 5 दिवस सगळेजण वॉकला जातात, जिममध्ये जास्त वाटतं, नंतर मग ते हळूहळू बाहेर काढून जातं सगळं. मला सुद्धा गरज आहे तशी. परंतु महत्वाची गोष्ट अशी की जे कॉमन कर्करोग आहे, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा नाही, गर्भाशयाचा कर्करोग, ओव्हरीचा कर्करोग, आपली अन्ननलिका आहे त्याचा खालचा भाग जो आहे त्याचं पोटाशी जे जंक्शन आहे त्या जंक्शनचा कर्करोग, किडनीचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग, हे सगळे कर्करोग ओबेसिटी रिलेटेड आहेत. आणि ओबेसिटी आपल्या शहरांमध्ये जास्तीत जास्त. तुम्ही खेडेगावात जा, बायका अंग झटून काम करतात. मी असं म्हणत नाहीये की उद्यापासून आपण सगळ्यांनी अंग झटून काम करावं, परंतु ओबेसिटी अस्तित्वातच नाही खेडेगावात. तुम्ही तिकडनं एक जवळच्या मिड साईज टाउनमध्ये या, बार्शी रुरल तसंच बार्शी अर्बन,
10 किलोमीटर अवे, 10 किलोमीटर लांब आहे एकमेकांपासून. बार्शी रुरलमध्ये स्तनाचा कर्करोग दर लाख स्त्रियांमागे 9 आणि बार्शी अर्बनमध्ये दर लाख स्त्रियांमागे 17. जवळजवळ डबल झालाय. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय. आणि तुम्ही ओबेसिटी बद्दल मी बोलायला लागलो शाळांमध्ये की बऱ्याच वेळा सगळ्यांचे आई वडील पण आलेले असतात. मुलांना समजावून सांगायचं असतं की काय कोणत्याही शाळेत गेलं तरी सगळी मुलं अशी रोली पोली गोल गरगरीत असतात. मला आठवतं माझ्या शाळेमध्ये कमीत कमी क्लासमध्ये जवळजवळ 70 मुलं होती. त्यातली अर्ध्या लोकांचे तरी हाडे सापळे दिसायचे, आपले रिब्स दिसायच्या. आज दिसत नाही. पण ह्या सगळ्या टॉक नंतर जेव्हा असं इन्फॉर्मली आयांशी बोलता येतं तेव्हा एकही आई अशी नसते जी कंप्लेन करत नाही की मुलगा खात नाही. मुलगा खात नाही तसं गरगरीत होतोच कसा. थोडक्यात मुलांना आपल्या मुलांना भूक हा शब्द फक्त पुस्तकात वाचून माहिती आहे. कोणालाही कल्पना नाही भूक म्हणजे काय असतं. म्हणजे काय झालं म्हणजे मला भूक लागली असं हे सांगतं. इतकं अन्न आहे आपल्या शेजारी, सो मच ऑफ फूड. आणि तितक्याच प्रमाणात बाहेरचे जे मैदानी खेळ आहेत ते कमी झालेले आहेत. भरपूर खायचं, भूक न लागेपर्यंत खात राहायचं. एंड रिझल्ट काय होणार नाही ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हेच जर कंटिन्यू झालं तर आपल्याला डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि 19 कॅन्सर, तंबाखूसारखंच हे पण आहे. तेव्हा हे करणं फार महत्त्वाचं आहे की आपल्याला काहीतरी करून हे कमी करायला पाहिजे. जर संध्याकाळी 1 तासभर TV बघायचं असेल तर घरात एक स्टॅटिक बायसिकल आणा आणि चालवत राहा. 1 तास बायसिकल चालवाल, कुठेही जाणार नाही, TV बघत राहाल, पण व्यायाम झालेला असेल. मागच्या माझ्या मीटिंगमध्ये ह्याच्या आधीचे चीफ मिनिस्टर आणि त्याच्या आधीचे चीफ मिनिस्टर या दोघांची मीटिंगमध्ये मी एकदा सांगितलं होतं की आपण कोस्टल रोड बांधतोय, सगळीकडे ब्रिजेस बांधतो, जर 2 मजली ब्रिज बांधला. वरच्या मजल्यावर गाड्या जातील, खालच्या मजल्यावर जे एअरपोर्टवर ट्रॅव्हलेटर्स असतात ना तसे ट्रॅव्हलेटर लावा. म्हणजे दॅट कॅन बी अ मास ट्रान्सपोर्ट. पहिला ट्रॅव्हलेटर 5 किलोमीटरच्या वेगाने धावू द्या. तुम्ही जर रस्त्यावर चालायला लागलात तर 5 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालतात. स्टेप ऑन टू द फर्स्ट वन, त्याच्यावर तुम्ही चालायला लागलात तर 10 किलोमीटरने चालाल. पुढचा ट्रॅव्हलेटर 10 किलोमीटरने चालवा, त्याच्यावर चाला 15ने चालवा, त्याच्या पुढचा 15ने चालवा. तुम्ही 20 किलोमीटर पर आवरने चाला. 3 पट्ट्या अशा जाऊ द्या, 3 पट्ट्या अशा येऊ द्या. आणि मग जर वर्सोव्यापासून गेटवे ऑफ इंडियावर यायचं असेल तर कोस्टल रोडवर डिस्टन्स आहे 15 किलोमीटर. आपण 20 किलोमीटर पर आवरने जर चाललात तर 45 मिनिटात तिकडे पोहोचा. उत्तम एक्सरसाइज, समुद्राची सुंदर हवा, कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण पण नाही. हे जर करता आलं तर अख्खी सिटी, वॉकिंग सिटी जर म्हटली, किंवा आपला जो बिझनेस सेंटर्स आहे, फाउंटन, VT, चर्चगेट या एरियामध्ये रस्ते बंद करून टाकायचे, गाड्या अलाउडच नाही. प्रत्येक एंडला एक मोठ्याच्या मोठा पार्किंग लॉट ठेवा, तिकडे गाड्या ठेवा आणि चाला. ट्रॅव्हलेटर टाकायचे तिथे, चाला तुम्ही. ज्यांना चालायचं नाही त्यांनी ट्रॅव्हलेटर उभे राहतील, शांतपणे जातील कुठेतरी जायचं तिकडे. परंतु एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर केलं तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून जवळजवळ 66 ते 67% कर्करोग प्रिव्हेंटेबल, प्रतिबंधक उपाय आहे आपल्या हातामध्ये. आपण फक्त ते करायला पाहिजे. आणि त्यामुळे जो आपला आकडा 100 आहे शहरामध्ये तो 33 वर येईल. आणि भारत हा एकच देश राहील जिकडे सगळ्यांनी येऊन राहायला पाहिजे असं वाटतं. की कर्करोग होतच नाही. हे जे 33 कर्करोग आहेत ते जवळजवळ 200 वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहेत. तेव्हा ह्या 200 कर्करोगांसाठी काळजी करण्याचं कारण नाही. हल्ली बरेचसे नट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये येतात, तुम्ही टेस्ट करून घ्या, बरोबर आहे ना. इमॅजिन करा की जे 33% कर्करोग आहेत त्याच्यामध्ये 200 वेगवेगळे कर्करोग आहेत. कुठल्या रोगाची टेस्ट कराल तुम्ही? आणि ह्या सगळ्या रोगांची जर टेस्ट करायची असेल
तर बाय द टाइम त्या 200 टेस्ट कंप्लीट होते तोपर्यंत पहिल्या टेस्टची वेळ आहेच की परत, म्हणजे टेस्टच करत राहायचं. उपाय माझ्या मते एकच आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याचं कन्क्लुजन एकच आहे की तुमचं त्या कंपनीला काहीतरी देणं आहे आणि तुम्ही देत राहा. पण जे कॉमन कॅन्सर्स आहेत, आणखीन एक गोष्ट भारतात चांगली आहे, हे 3 प्रकारचे कॅन्सर, ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर, या 3 प्रकारच्या कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन अतिशय इझिली पॉसिबल आहे. सर्वायकल कॅन्सरचं आयदर व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून वर्षातनं एकदा करायचं, किंवा पॅप्समियर वर्षातनं एकदा करायचं, किंवा HPV टेस्टिंग वर्षातनं एकदा करायचं. काहीही कोणतीही टेस्ट, खिशात पैसे जास्त असेल तर HPV टेस्टिंग करा, जर कमीत कमी पैसे असतील तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा. दोन्हीचे रिझल्ट सारखे आहेत. जे काही आपण दगावणारी माणसं वाचवणार आहात ते सगळं प्रमाण एक्झॅक्टली सेम आहे. वर्षातनं एकदा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जर 3 कन्सिक्युटिव्ह वर्ष जर ती निगेटिव्ह असेल तर पुढचे 10 वर्ष तुम्हाला टेस्ट करायची गरज आहे. तेव्हा इझिली पॉसिबल आहे, जरूर करा. फिजिकल एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट किंवा मॅमोग्राफी, या 2 गोष्टी केल्या तरी कर्करोगावर मात होऊ शकते. पण ह्याची एफिकसी 50 वर्षांनंतर, ऋतुसमाप्तीनंतर, मेनोपॉज नंतरच होते. तेव्हा त्याच्या आधी जर टेस्ट केल्या असतील आणि त्या जर नॉर्मल असतील तर इट इज नॉट नेसेसरी की कॅन्सर नाही आहे, कारण फॉल्स निगेटिव्ह रेट फार जास्त आहे. तेव्हा कुठलीही टेस्ट निगेटिव्ह असेल तरी डॉक्टर हेरूंना जरूर वर्षातनं एकदा भेटा. आणि मी अशा दृष्टीने सांगतो की एक्सपर्टकडे जायला पाहिजे, वाण्याकडे जाऊन औषध मागू नका. जिकडे जाल तिकडे विचारा ते डॉक्टरला की तुम्ही स्क्रीनिंग फिजिकल एक्झामिनेशन देता का, करता का. जर करत नसाल तर तुम्ही जाऊ नका तिकडे, कारण हे सिम्पल गोष्ट आहे. करत नसेल तर जाण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे स्टुडंट संपल्यानंतर, सर्जरीची एक्झाम संपल्यानंतर जेव्हा मी क्लिनिकमध्ये आलो तेव्हा मला सडनली जाणवलं की कोणीतरी माझ्याकडे येतं की मला इथे गाठ आहे, माझं 90% काम झालेलं आहे त्याच्यामध्ये, कुठे काय अबनॉर्मॅलिटी कळलेलं आहे. पण स्क्रीनिंगसाठी जी स्त्री येते तिला असलं काही नसतं. जेव्हा माय एक्झामिनेशन इज अनगाइडेड अँड आय नीड टू बी एक्सपर्ट इन अन अनगाइडेड एक्झामिनेशन, तेव्हा जी माणसं अशी टेस्ट देतात त्यांच्याकडे जाऊन हे करून घ्या किंवा एक मॅमोग्राफी करा. दोन्ही गोष्टी इक्वली इफेक्टिव्ह आहेत. आणि तिसरं, जे तंबाखू खाणारे आहेत त्यांनी ओरल एक्झामिनेशन एकदा तरी करून घ्यायची. ह्या 3ही गोष्टी जर केल्या आणि जर स्टेज 1 मध्ये डायग्नोसिस झालं तर जवळजवळ 80 ते 90 ते 95% चान्सेस आहेत की हा कर्करोग परत कधीही त्रास देणार नाही. 1 मिनिट विचार करा, आज कोणाला डायबिटीज झाला किंवा हायपरटेन्शन झालं तर काय म्हणतो, काय रिॲक्शन असते आपली, काय डायबिटीज औषध घेईन, किंवा ब्लड प्रेशर वाढले जाऊन औषध चालू, आयुष्यभर औषध घ्यायचं. आणि जसजसे वर्ष जातील तसतसे ह्या रोगाने दगावण्याची चान्सेस वाढत जातात. तेव्हा जर कोणाला ब्लड प्रेशर 45 वर्षी डायग्नोज झालं तर 55 वर्षापर्यंत दगावण्याची पॉसिबिलिटी इज जवळजवळ 30 ते 40%. पण आपण ह्यासाठी घाबरतो का? नाही घाबरत. पण कर्करोग म्हटलं की धावायला लागते. महत्वाची गोष्ट अशी की कर्करोग झालेली माणसं जी दगावतात ती पहिल्या 3 ते 4 वर्षात दगावतात, आणि ब्लड प्रेशरने दगावणारी माणसं 20 ते 25 ह्या वर्ष सुरू केल्यानंतर तेव्हा दगावतात. तेव्हा मनात असा विचार येत नाही की मी जी गोष्ट गेली 20 वर्ष करतोय ती मला कशी मारेल, आणि म्हणून आपण ह्याचा विचार करत नाही. जर आज लूज मोशन झालं तर ताबडतोब काल कुठे पावभाजी खाल्ली, होय की नाही, मनात विचार होते की काल. पण काल आणि आज, कॉज आणि इफेक्ट हे जेव्हा जवळजवळ असतं तेव्हा डोक्यात बरोबर बसतं की ह्याच्यामुळे झालंय. पण हा जो हे डिस्टन्स जर वाढत गेलं तर ह्युमन माइंड कॅनॉट परसीव की ह्याच्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून जसं सुरुवातीला सांगितलं तसं, मी स्मोकिंग करतो पण मला होणार नाही, त्याला झालेलं आहे. अशा डिनायलमध्ये एक्झॅक्टली सेम डिनायल की मला कर्करोग का झाला, त्याच्यात
तसं अगदी तसाच प्रकार आहे तो. परंतु आपली रिॲक्शन काय आहे हे आपण जर जाणून घेतलं आणि जर ती थोडीशी ट्विक केली तर बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह होऊ शकतात. आणि याचं आणखीन एकच उदाहरण देऊन मी माझं भाषण संपवेन. अशाच एका स्त्रीला डायग्नोसिस दिलं आणि ती हाय मोकळून रडायला लागली माझ्या टेबलवर. मग मी त्या नवऱ्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही 1-2 मिनटं बसा. आणि एक 10-15 मिनटं त्या बाई बाहेर गेल्या आणि 15 मिनिटांनी परत आल्या. तेव्हा शी वॉज स्माइलिंग. म्हटलं काय चमत्कार झाला, 15 मिनिटं तुम्ही बाहेर बसून कोणाशी दुसरे पेशंटशी बोलल्या की काय आजूबाजूला बसलेल्या. त्या बाई म्हटलं की तुमच्या कन्सल्टिंगच्या बाहेर लिहिलं होतं की दर 23 स्त्रियांमागे एकीला भारतात कर्करोग होईल. मला सडनली जाणवलं की मला झाल्यामुळे 22 लोकांना होणार नाही. मला झाल्यामुळे काय बदललं होतं, त्या स्त्रीला काहीही बदललं नव्हतं. पण त्याच गोष्टीकडे ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे बघण्याची वृत्ती बदलली आणि तो बदलल्यानंतर सक्सेसफुली ट्रीटमेंट आणि आज तागायत मला भेटायला येतं. एकाच गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग, सुंदर आशावाद आपल्याला कुठल्या कुठे नेऊ शकतो. त्यासाठी कोणतेही नावाड्याची गरज नसते. थँक्यू सो मच.